यांचा जो वर्ग आहे तो अत्यंत मोठा अन्याय आणि अत्याचार भोगतो आहे. आणि त्याचबरोबर कंत्राटी ठेका मजदूर ज्यांच्या जोरावर आज अगदी कुमार मंगलम बिर्लांसारखे सुद्धा सगळ्या मिल्स ठेका मजदुरांच्या आधारावर चालवतात. का? कारण त्यांचं शोषण असतं आणि त्यांचं रक्षण, त्यांच्या हक्कांचं रक्षण करण्याची काही जबाबदारी आहे. प्रमुख नियोक्ता म्हणजे प्रिन्सिपल एम्प्लॉयर जे आज वैद्यकीय अधीक्षक आहेत, जे आज आरोग्य आयुक्तालयाचे अधिकारी आहेत, त्यांना घेण्याची गरज वाटत नाही. ठेकेदारावर सोडून द्यायचं. अहो, देश काय ठेकेदार आणि चौकीदारांच्या आधारावर चालणार का? तुम्ही काही ठेका घेतलाय का? एका संस्था चालवण्यामध्ये ठेका मजदुरांच्याकडून जास्तीत जास्त काम करून घेतात, दुप्पटही काम करून घेतात आणि वेतन मात्र निम्म्याहून कमी देतात. या सगळ्या प्रकरणाला आज आवाज उठवून तोंड फोडण्यासाठी तुम्ही जे इथे बसला आहात, त्यामुळे मला वाटतं अशा युवती आणि युवकांचं सुद्धा प्रशिक्षण होणं आवश्यक आहे. ज्या मेंटल हॉस्पिटलमध्ये तुम्ही आता जाताय तिथला अगदी संडासापासून सगळी घाण काढणारे, सगळी स्वच्छता करणारे हे यांना किमान वेतन मिळत नाहीये. आज भाडं देऊन ज्या घरात राहतात ते भाडं सुद्धा 5-5 हजारापर्यंत असतं आणि वेतन 8,000 रुपये मिळतं. आणि औद्योगिक न्यायालयाचा जून 11चा आदेश असून सुद्धा त्याचं पालन होत नाहीये. आणि म्हणून अशा प्रकारे सत्याग्रही बनून लढावं लागतंय. तेव्हा हम लढेंगे, हम लढेंगे. तेव्हा तुमची कुठलीही मागणी ही बेकायदेशीर नाही, ही घटनेच्या विरोधात नाहीये, ही विनाकारण घर नाही महल मागेंगे अशा प्रकारची नाही. तुम्ही जे काही तुमचा हक्क मागताय तसे शेतकरी आमच्या संयुक्त किसान मोर्चातर्फे आम्ही प्रत्येक शेतीमालाला किमान भाव मागतोय. किमान. अडाणी आणि अंबानी केवळ त्यांच्या मुलांची शादी चमकताना, लग्न चमकताना तुम्ही बघितलं असेल व्हॉट्सअपवर, पण व्हॉट्सअप नाही, व्हॉट्स डाऊन. त्यांची रोजची कमाई 1000 कोटी रुपयाची आहे. तेव्हा एक लग्न चमकत केलं तर काय मोठं, त्यात काय आश्चर्य वाटायचं. गौतम अडाणींची रोजची कमाई 1600 कोटी रुपयाची आहे. 1600 कोटी. आणि तुम्ही न्यायालयाचा आदेश घेऊन जी किमान वेतनाची मागणी आपण आपल्या श्रमिक जनता संघातर्फे करतो आहोत, त्यामध्ये या विषमतेच्या विरुद्धाची ही लढाई आहे. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना जिंदाबाद. घटनेच्या धारा 39 मध्ये जी प्रत्येक युवकांनी वाचली पाहिजे की या देशातली संपत्ती ही मुठ्ठीभरांच्या हातात केंद्रित होता कामा नये असं लिहिलेलं आहे. पण या देशातली 40% संपत्ती ही सगळ्यात टॉपच्या 1% लोकांच्या हातात आहे. हा अर्थशास्त्रींचा रिपोर्ट जाहीर करणार आहे. आणि मग इसलिए राह संघर्ष की हम चुने, जिंदगी आंसुओं में नहाई न हो, शाम सहमी न हो, रात हो ना डरी, शाम सहमी न हो, रात हो ना डरी, भोर की आँख फिर डबडबाई न हो, देवों की बस्ती से क्या अगणित बार धरा पर मैंने स्वर्ग बनाए, मैं मजदूर, मैं मजदूर. तेव्हा मजदूर आहात पण मजबूर होता कामा नये. हे आपल्या संदेशातून, आपल्या लढायातून सर्व जनतेला ऐकवणं आवश्यक आहे. आणि हा कायदा काय सांगतो? हा कायदा 1970 पासून सांगतोय, ज्या वेळेला एवढे ठेका मजदूर नव्हते. आवाज दो, लढेंगे, किमान वेतन मिळालंच पाहिजे, वेतन फरकाची रक्कम मिळालीच पाहिजे, PFचा हिस्सा मिळालंच पाहिजे.
वैद्यकीय सुविधा मिळालीच पाहिजे, दरमहा पगाराची पावती मिळालीच पाहिजे. हम सब लढेंगे. वेतन आमच्या हक्काचे, वेतन आमच्या हक्काचे.